नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 33. सार्थकने आज माणसं बोलवली होती. सगळं घर साफ करायला सांगितले. बायका पण होत्या. भांडी घासून घेतली, घर साफ करून घेतले, बाहेर पण सगळं साफ करून घेतलं, लाइटिंग लावून घेतली, कंदील लावला. साफसफाई करून झाल्यावर ते लोक निघून गेले. बायका होत्या. सार्थक आणि योगिता त्या बायकांजवळ गेले. तुम्ही फराळ बनवता का? योगिताने विचारले. आम्ही सगळं करतो. आम्हाला सामान आणून दिला की आम्ही करणार. त्या बायकांनी आधीच एक बाई बोलली. मधील एक बाई बोलली, मी सगळा सामान मागवतो. तुम्ही उद्यापासून या. मला सगळं बनवून द्या. पॅकिंग करून देणार का? काय लागते, किती लागते मला सांगा. मी सगळं मागवतो, सार्थक म्हणतो. त्यातली एक बाई सार्थक जवळ लिहून देते. तो सगळं मागवतो, घरी आणून द्यायला सांगतो, त्यांच्या कामाला निघून जातो. योगिता त्या बायकांसोबत बोलून घेतात. नव्या सकाळी हॉटेलला आली होती. मधू सोबतीला होती. रिया आणि राहुल शॉपिंगला गेले होते. सगळ्यांना काही ना काही घेतले. राहुलला आवडलं म्हणून रियाने साडी घेतली. खूप शॉपिंग केली होती. आता घरी आले होते. नव्या आणि मधू पण घरी आले होते. साऊची मस्ती चालू होती. रिया दिसल्यावर अजून करायला लागली. रियाने आणलेली सगळी शॉपिंग दाखवली. सगळ्यांना सगळं आवडले. माझी तर मज्जाच आहे. राहुल दादा, तुझे लग्न अजून झाले नाही तरी वहिनीने मला बघ किती छान गिफ्ट दिले, कीर्ती म्हणते. रिया, घेऊन घे ते गिफ्ट तुझ्याकडून. मला बोलते काय? राहुल म्हणतो. मला आता दिले ना, मी नाही देणार, कीर्ती म्हणते. सगळे हसायला लागतात. किती वेळ त्यांची मस्ती चालू होती. सार्थक आला. खूप रागात होता. स्वतःला काय समजतो, मी त्याला सोडणार नाही, सार्थक म्हणतो. सार्थकने आजूबाजूला बघितले. सगळे होते. पुढे काही बोलला नाही. त्याच्या रूममध्ये जातात. राहुल स्टडी रूम मध्ये बोलवतो. राहुल फ्रेश होण्यासाठी जातो. सार्थक पण फ्रेश होतो आणि स्टडी रूम मध्ये जातो. राहुल पण येतो. सार्थक, काय झाले आहे? एवढे सगळं होते म्हणून विचारले नाही, एवढा का चिडला आहे? राहुल म्हणतो. तो नालायक अविनाश डोक्यात गेला आहे. मिस्टर माने मला फोनवर ऑर्डर दिली तेव्हाच मला काहीतरी वेगळं वाटलं होतं, म्हणून मी माने कॉल करून ऑर्डर देत आहे. माणसांना कामाला लावली. त्यांनी जे सांगितलं तेव्हापासून तर माझं डोकंच गेलं आहे, सार्थक म्हणतो. त्याने काय केलं आहे? तो खूप सायको आहे. मुलींना बघतो. तीच हवी असते. तिचा वापर करून सोडून देतो, राहुल म्हणतो. मला हे सगळं माहिती नव्हतं. आजच मला सगळं माहिती पडले. नव्याच्या मागे लागला आहे म्हणून तो रोज ऑफिसला येत होता नव्याला बघायला. नव्या ऑफिसला काय येईल? ती तर हॉटेलला असते. हे त्याला माहिती नव्हते, नाहीतर तो हॉटेलला गेला असता, सार्थक म्हणतो. तुला बोललो ना, खूप नालायक आहे. त्याचे काय करायचे आहे? राहुल म्हणतो. 2-3 दिवस माणसं त्याच्या मागे लावले आहे. एकटा दिसला की आण त्याला उचलून, असे सांगितलेत. आपल्या जागेवर तुला बोललो की तू ये, दिवाळीचे फटाकेच फोडू चांगले, सार्थक म्हणतो. मस्त मनसोक्त फटाके फोडू, हात पण साफ करून घेऊ, सार्थक हसत म्हणतो. दोन बोलत असतात. नव्या, तू दिवाळीला नवीन साडी घेतली का? काय करणार आहे? रिया म्हणते. आईने आणली आहे. खूप सुंदर आहे. मला खूप आवडली आहे. तीच नेसेल, नव्या म्हणते. सार्थकने सामान मागवला होता. तो आला होता. योगिताने ते बघत होत्या. घरात नीट ठेवून घेतला. उद्या बायका येतील आणि बनवतील. त्या लोकांनी घरात ठेवला आणि निघून गेले. एवढं काय मागवलं आहे? रिया म्हणते. फराळ बनवायचा आहे. ऑफिसमध्ये पार्टी ठेवली आहे. गिफ्ट सोबत हे पण पॅक करून देणार आहे, योगिता म्हणते. मस्तच ना, मी डॅडला सांगते, रिया म्हणते. थोडा वेळ थांबून बोलून रिया तिच्या घरी निघून जाते. सकाळी नव्या लवकर उठली. 5 वाजले होते. नव्याने तिचे आवरले. मस्त साडी नेसली. बाहेर जाऊन रांगोळी काढली. दिवे लावले. साऊला उठणं लावून आंघोळ केली. तयारी करून ती बाहेर आले. त्यांनी सगळ्यांनी फराळ खाल्ला. ते मग हॉटेलला गेले. तिथं पूजा करून दिवे लावले. रात्री सगळे आपल्या घरी दिवाळी साजरी करणार म्हणून त्यांनी आत्ता करून घेतली. हॉटेलमध्ये पण वेटर आणि सेफला कुकला पण फराळ आणि गिफ्ट दिले. नंतर ते ऑफिसमध्ये गेले. नव्याने पूजा केली. मस्त रांगोळी काढली होती. सगळ्यांना फराळ आणि गिफ्ट दिले. फोटो काढले. नव्या आणि साऊ सोबत खूप फोटो काढले. गप्पा आणि फराळ मिठाई खात होते. गप्पा करून ते आपल्या घरी निघून गेले. सार्थक आणि नव्या, साऊ आणि राहुल घरी निघून आले. शालूने जेवण करून ठेवले होते. फ्रेश होऊन चेंज करून ते जेवायला आले. थोडा वेळ आराम करून नव्याने मोठी रांगोळी काढली. तिला मदतीला मधू होती. पूजा मांडली. नव्या तयार करायला गेली. सगळं छान तयार झाले होते. साऊ पण छान तयार झाली होती. साऊला उभं केले. साऊचे पाय धुतले.
तिची पूजा केली. तिचे कुंकवाच्या पायात पाय बुडवून घरात घेतले. लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात आली. नंतर त्यांची देवपूजा त्यांनी पूजा केली. सार्थक नव्याने सगळ्यांच्या पाया पडल्या. साऊ आणि कीर्ती आणि राहुलने पण पाया पडले. नव्याने दिवे लावले, काही फोटो काढले, फटाके फोडले, खूप फोटो काढले, खूप मजा केली, मस्त जेवण केले, पाडवा भाऊबीज मस्त साजरी केली. असंच मस्त दिवस जात होते. कीर्तीचे आता एक्झाम झाले, ती फ्री झाली होती. नव्यासोबत हॉटेलला जात होती. रियाच्या फेऱ्या कमी झाल्या होत्या, काम खूप होती. सगळं काम लवकर संपलं पाहिजे म्हणून ती काम पूर्ण करत होती. राहुल खूप काम करत होता. रियाला सगळं खूप तिला देता आलं पाहिजे, सुख तिला देता आलं पाहिजे. सार्थक पण बिझी झाला होता, त्याला खूप ऑर्डर येत होत्या. मिस्टर माने खूप टेन्शनमध्ये होते. 15-20 दिवस झाले मुलगा घरी आला नव्हता. कुठे गेला काहीच माहिती नव्हते. त्याची मॉम खूप रडत होती. मिस्टर माने यांनी काहीच समजले नव्हते. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती तरी काही तपास लागत नव्हता. फोन पण बंद येत होता. ते अजून तपास करत होते. काय अविनाश, आमच्या या आलिशान राजवाड्यात कसं वाटत आहे? मजा आहे ना? सार्थक म्हणतो. अविनाश काही बोलत नाही, फक्त रागाने सार्थककडे बघत होता. माझी नव्या पाहिजे? तो काय खाऊ आहे काय? माझी ती जान आहे, अशी कशी तुला भेटेल? तिला तुझा जीव प्यारा असेल तर देश सोडून निघून जायचे. माझ्या नव्याच्या मागे राहायचं नाही. ती फक्त माझी आहे, माझीच राहीन. सार्थक म्हणतो ने एक त्याच्या गालावर ठेवून देतो. अविनाश फक्त गालावर हात ठेवतो. त्याला पण समजले होते माझ्यापेक्षा पण डेंजर आहे, मला देश सोडून जायला हवे. तो मनात विचार करत होता. मग काय विचार केला? सार्थक म्हणतो. अविनाश काय विचार केला आहे? सार्थक परत विचारतो. देश सोडून निघून जाईल, अविनाश घाबरून म्हणतो. मला इथं कुठंच दिसला नाही पाहिजे. राहुल, अविनाशला नवीन कपडे आण, त्याच्या घरी सोडून जा, सार्थक म्हणतो. राहुल त्याला नवीन कपडे आणतो, त्याला देतो. अविनाश पटकन घातले, राहुल सोबत निघून गेला. सार्थक पण घरी गेला. साऊ, किती मस्ती करणार आहे तू? काही ऐकत नाही. डॅड आले की तुझं नाव सांगते, नव्या म्हणते. डॅडी तुलाच रागवणार, मला खूप रागवते, माझ्याकडे बघत नाही, लाड करत नाही, साऊ खोटं रडत म्हणते. हो, नाटकी. तुला प्रेम नाही करत काय? लाड नाही करत काय? बरं, मी माझ्या आईबाबांकडे जाईल. तुला घेऊन नाही जाणार होती, आता नाही, आता मी एकटीच जाणार, नव्या म्हणते. तू तुझ्या आईबाबांकडे जा, मी नाही येणार, मी इथंच थांबेल, साऊ म्हणते. सार्थकने ऐकले. कोण इथं थांबणार आहे? कोण कुठे जात आहे? मी पण येऊ का? सार्थक म्हणतो. मी माहेरी जाणार आहे, साऊला येणार नाही आहे, मी एकटीच जाणार, नव्या म्हणते. रूममध्ये निघून जाते. सार्थक पण तिच्या मागे जातो. तू खरंच जाणार आहे? तू नसली की माझं काय होईल? मी कसा राहू? सार्थक म्हणतो. मी नको जाऊ. नको का? नव्या नाराज होत म्हणते. सार्थकला वाटते तिला कधी जाऊ दिलं नाही. एवढे वर्ष घराबाहेर होती. तिच्या आईबाबांना वाटत असेल आपली मुलगी घरी यावी. सार्थक मनात विचार करत होता. मी तुला सोडून देईल, आता मला काहीतरी हवंय जे आठवण राहील, सार्थक खटाळ असत म्हणतो. सार्थक, साऊ येईल, नव्या बाहेर पडून जाते. पुढील भागात अविनाश खरंच देश सोडून निघून जाईल का? मिस्टर मानेला समजेल का? सार्थक अविनाशला किडनॅप केलं होतं. राहुल रियाची शॉपिंग अजून बरंच बाकी आहे. बघू पुढच्या भागात. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.